महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार का? प्रताप सरनाईकांनी स्पष्ट सांगितलं. महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात असल्याचं मोठं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी 50% सवलत बंद होणार आहे का, याबाबत चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांसंदर्भात आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एसटी महामंडळाच्या बाबतीत आणि राज्याच्या हिताच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या आहेत त्या योजनेत देखील कोणताही बदल होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक नेते आमच्या पक्षात येत आहेत. तसेच अजून देखील काही कार्यकर्ते, माजी आमदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, विद्यमान खासदार जर आमच्या पक्षात येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिलेलं आहे, असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी 50% सवलत बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चांवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तसेच त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50% सवलत बंद होणार नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे एसटी मधील कोणतीही सवलत योजना बंद होणार नाही असं स्पष्टीकरण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेलं आहे. मंडळी, या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आपले मत कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.